नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी पनीरची भाजी क्रीम, काजू किंवा बटर न वापरता बनवणार आहे। घरातील अगदी मोजक्या साहित्यात होणारी चमचमीत अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। त्याकरिता एका कढईमध्ये आपण 1 चमचाभर तेल तापवत ठेवूया। आता इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत। हे कांदे आपण तेलामध्ये घालू। त्याचबरोबर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण एकदा छान मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटे याला छान वाफवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे कांदे हलकेसे परतले जातात। त्याचबरोबर कलर देखील चेंज होतो। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आपण कट करून घालूया आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आणि झाकण लावून आपण 5 ते 7 मिनिटे हा मसाला छान शिजवून घेऊ। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला हा मसाला छान शिजवून होतो। त्याचबरोबर टोमॅटो देखील छान मऊ पडतात। आता हा मसाला आपण काढून पूर्णपणे थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण पनीरचे काप करून घेऊ। इथे मी आतपाव पनीर घेतलेला आहे। हे पनीर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हव्या त्या आकारामध्ये पनीरचे काप करून घेऊ। इथे मी आयत आकारामध्ये पनीरचे काप केलेले आहेत आणि याला थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे, जेणेकरून आपले हे पनीर भाजीमध्ये छान दिसतात। आता एका बाउलमध्ये आपण हे पनीरचे काप काढून घेऊया। यात आपण काही मसाले घालू। सर्वप्रथम 1 पाव चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हळद, 1 पाव चमचा धनेपूड, त्याचबरोबर 1 पाव चमचा जिरेपूड आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घेऊ। चमच्याने कालविण्यापेक्षा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पनीर हलवून घ्यायचं, जेणेकरून हे मसाले सर्व पनीरला व्यवस्थित लागतील। इथे आपले पनीरचे क्यूब मसाल्यामध्ये छान एकजीव झालेले आहेत। आता आपण याला फ्राय करायला घेऊ। इथे मी गॅसवरती एक छोटंसं पॅन तापवत ठेवलेलं आहे। यामध्ये 1 चमचाभर तेल घालूया। इथे मी पनीर फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून पनीरची चव वाढते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीर फ्राय न करता देखील भाजीमध्ये वापरू शकता। आता इथे हे तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये एक एक करून सर्व पनीरचे क्यूब ठेवून घेऊ। दोन ते 3 मिनिटे एका साइडने हे पनीर तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। इथे हे पनीर हलकेसे फ्राय झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, मी याला जास्तही ब्राउन नाही केलेलं। हे पनीर आपण दुसऱ्या साइडने देखील याच पद्धतीने छान फ्राय करून घेऊया। चार ते 5 मिनिटांमध्ये आपले हे पनीर छान फ्राय करून होतात। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे आपला मसाला देखील छान थंड झालेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला आपण काढून घेऊ। आणि पाणी न घालता आपण याचं वाटण तयार करून घेऊ। आता आपण भाजीसाठी लागणारे मसाले पाहून घेऊ। 1 चमचाभर जिरे, 2 तमालपत्राचे तुकडे, त्याचबरोबर इथे मी काही मोठ्या वेलचीचे दाणे देखील घेतलेले आहेत। 1 हिरवी वेलची देखील फोडून घ्यायची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर 2 मिरे, 2 लवंग आणि पाव चमचा शहाजिरा। इथे मी भाजी कमी प्रमाणात बनवत आहे, याकरिता मी मसाल्यांचं प्रमाण देखील कमीच घेतलेलं आहे। जर तुम्ही भाजी जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता। आता आपण भाजी करायला घेऊ। त्याकरिता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे। यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले घालून घेऊ। या मसाल्याचे प्रमाण तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पाहू शकता। मंद आचेवर हे मसाले आपण 1 मिनिट छान भाजून घेऊ।
इथे हे मसाले छान भाजून झालेले आहेत, त्याचबरोबर सुगंध यायला देखील सुरुवात झालेली आहे। आता आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया। तेलामध्ये हे वाटण आपण छान एकजीव करून घेऊ आणि 5 ते 7 मिनिटे मध्यम आचेवर हे वाटण आपण छान भाजून घेऊया। हे वाटण आपण जेवढं छान भाजून घेऊ तेवढीच आपली भाजी खूप छान होते। त्याकरिता वाटण भाजायला घाई करायची नाही। आता आपण भाजीसाठी लागणारे मसाले पाहून घेऊ। अर्धा चमचा धने जिरे पूड, त्याचबरोबर गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचाभर लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद। तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 5 ते 6 मिनिटांमध्ये इथे हा आपला मसाला देखील छान भाजून होतो। आता यामध्ये आपण घेतलेले मसाले घालू। या मसाल्याबरोबरच मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे, जेणेकरून आपल्या या भाजीला कलर सुरेख येतो। त्याचबरोबर 2 हिरवी मिरची मी लांब कट करून घेतलेली आहे। हिरवी मिरचीची या भाजीमध्ये चव छान उतरते। आता या मसाल्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पाणी घालू, जेणेकरून आपण घातलेले मसाले करपणार नाही आणि आणखी 5 ते 6 मिनिटे हा मसाला आपण छान भाजून घेऊया। 5 ते 6 मिनिटांमध्ये हा मसाला छान भाजून होतो आणि तुम्ही बघू शकता कढईपासून अगदी वेगळा व्हायला लागतो। याचाच अर्थ हा मसाला पूर्णपणे छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये मी 2 मोठी वाटी गरम पाणी घातलंय। तुम्हाला ही भाजी किती पट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पाणी घालून ही भाजी मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटे छान शिजवून घेऊ। 4 ते 5 मिनिटे ही भाजी मी छान शिजवून घेतलेली आहे। आता आपण फ्राय केलेले पनीरचे काप यात घालूया। पनीर घालून आणखी 3 ते 4 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेऊ। जास्त वेळ ही भाजी शिजवायची नाही, नाहीतरी पनीर कडक होतं आणि त्याचबरोबर ते चवीला देखील छान लागत नाही। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली ही भाजी बनून तयार होते। तुम्ही बघू शकता किती छान दाटसरपणा आपल्या या भाजीला आलेला आहे। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालू। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यात कसुरी मेथी देखील घालू शकता। किती छान कलर आणि टेक्स्चर आलेला आहे, अतिशय ढाबा स्टाईल दिसते आणि चवीला देखील अगदी भन्नाट लागते। ही भाजी आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ। या भाजीमध्ये आपण काजू, बटर किंवा क्रीमचा अजिबात वापर केलेला नाही, तरी या भाजीला किती छान दाटसरपणा येतो तुम्ही बघू शकता। अगदी मोजक्या साहित्यात अतिशय चविष्ट अशी भाजी आपली बनून तयार आहे। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत या व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।